मध्ये आपण सरफेस एरिया ऑफ अ स्पियर म्हणजे आपलं 9th स्टँडर्डचं जे मॅथ्स 2 आहे तर त्यातील शेवटचं चॅप्टर घे आपलं तर त्यातील शेवटचा प्रॅक्टिस सेट तर स्पियर सरफेस एरिया ऑफ अ स्पियर. आता स्पियर मीन्स काय तर जो आपला समजा चेंडू असतो किंवा गोळा फेक मधला जो गोळा असतो तर त्याला आपण स्पियर असं म्हणतोय. आणि आता स्पियरला जर समजा याला जर अर्ध्या मधातून जर कट केलं तर हे अशा टाईपचं दिसल. आता सरफेस एरिया ऑफ स्पियर मीन्स काय तर हे सगळा जो गोल आहे तर या पूर्ण वरती जी जागा आहे तर त्याला सरफेस एरिया म्हणायचं. तर सरफेस एरिया ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू 4πr² हा फॉर्म्युला आहे सरफेस एरियाचा. आता जर समजा आपण सरफेस एरिया ऑफ अ हॉलो हेमिस्फियर जर का काढलं, आता हॉलो मीन्स काय तर हे पोकळ आहे समजा, याच्या वरती काहीच नाहीये, फक्त एक वाटी सारखा आपल्या घरामधल्या, तर याचा जो सरफेस एरिया असतो तर तो असतो 2πr². आणि जर का समजा टोटल सरफेस एरिया ऑफ अ सॉलिड हेमिस्फियर, आता सॉलिड मीन्स काय तर यामध्ये समजा हे हॉलो नाहीये तर वरती सुद्धा एक लेअर आहे याची वरती सर्कलची, तर टोटल सरफेस एरियामध्ये काय होईल तर हा जो सर्कल आहे वरचा तर तो πr² ऍड होईल यामध्ये. म्हणजे हे जे अगोदरचं हॉलो आहे म्हणजे जे रिकामं हेमिस्फियर होतं तर ते 2πr² त्याचा फॉर्म्युला, आणि वरचं जे सर्कल आहे तर त्याचा πr², तर या दोन्ही मिळून हे झाले 3πr². तर सरफेस एरिया ऑफ अ स्पियर इज इक्वल टू 4πr². सरफेस एरिया ऑफ अ हॉलो हेमिस्फियर म्हणजे अर्ध जे समजा गोल आहे आणि ते सुद्धा पोकळ असलेलं अर्ध गोल की ज्याच्या वरती हे जे सर्कल आहे हे सर्कल समजा पोकळ आहे पूर्णपणे वाटीसारखा एक आकार आहे तर तो आहे 2πr². आणि जर का समजा सॉलिड असेल समजा वरची सुद्धा लेअर आहे खाली सुद्धा आहे सर्व तर हे झालं 3πr². ओके, आता हे झालं स्पियर बद्दल. आता स्पियर बद्दल जर समजा आपण हे स्टडी केलं तर याच्यावर एक्झाम्पल सुद्धा आपल्याला यायला पाहिजे. बघा एक्झाम्पल मध्ये फर्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे. फर्स्ट एक्झाम्पल आहे फाइंड द सरफेस एरिया ऑफ अ स्पियर हॅव्हिंग रेडियस 7 सेंटीमीटर. असा स्पियर की ज्याची रेडियस जी आहे तर ती किती आहे 7 आहे. आपल्याला काय करायचा सरफेस एरिया. सरफेस एरिया ऑफ अ स्पियर फॉर्म्युला आहे 4πr². ओके, नंतर 4 च्या ठिकाणी 4 आले इंटू पायची जी व्हॅल्यू आहे तर ती व्हॅल्यू आहे 22/7 आणि r² मीन्स काय तर 7². ओके, आता 7² मीन्स 7 × 7 झालेत. आता यातला एक 7 आणि हा एक 7 कॅन्सल झाला. 22 4 जार 88 झाले, 22 चोक 88 आणि हा राहिलेला एक 7, या 2 इंच जर मल्टिप्लिकेशन केलं तर हे बनतं 616 स्क्वेअर सेंटीमीटर. तर हे झालं स्पियर बद्दल. टोटल सरफेस एरिया काढला आपण स्पियरचा. आता यानंतर जर आपण पाहिलं सेकंड नंबरचं एक्झाम्पल फाइंड द रेडियस ऑफ स्पियर. आता रेडियस काढायची आपल्याला. काय दिलेलं आहे तर सरफेस एरिया दिलेला आहे. किती दिलेला आहे 1256 स्क्वेअर सेंटीमीटर. पायची व्हॅल्यू यावेळेस थोडी वेगळी दिलेली आहे 3.14 दिलेली आहे. ओके, आता काय करायचं बघा. सरफेस एरिया ऑफ अ स्पियर इज इक्वल टू 4πr². ओके, 4πr² हा फॉर्म्युला आहे सरफेस एरियाचा. यामध्ये सरफेस एरिया गिव्हन आहे किती तो 1256. ओके, टोटल सरफेस एरिया ऑफ अ स्पियर 4 इंटू पायची व्हॅल्यू आहे 3.14 आणि r² आपल्याला r दिलेला नाही तर रेडियस कॅल्क्युलेट करायची, त्यामुळे r² ॲज इट इज आला. आता ह्या ज्या हे जे नंबर आहे दोन्ही तर हे याच्या डिनॉमिनेटर मध्ये टाकले, r² एका साईडला घेतला. ओके, हा जो r² आहे हा एका साईडला घेतला, हे 1256 वरती, आणि हे दोन्ही जे नंबर आहेत हे याच्या डिनॉमिनेटर मध्ये आणले. आता हे जे कॅल्क्युलेशन आहे हे नेमकं कसं केलं तर यामध्ये हा जो 3.14 आहे तर यातला जो हा जो पॉइंट आहे हा पॉइंट कमी करत घेतला 1 4 या साईडला घेतला, तर त्यामुळे वरती जे आहे ते 0 वाढतील. आणि आता हे सगळं कॅल्क्युलेशन जे बनल तर ते याला जर का भाग दिला आपण या दोन्हींना 314 एका 314 म्हणजे 100 आन्सर येईल. आणि r² इज इक्वल टू 100, त्यामुळे r इज इक्वल टू किती येणार 10 येणार. तर हे होतं एक सेकंड एक्झाम्पल स्पियरचं. ओके, आता परत अजून आपल्याला काय दिलेलं आहे बघा. व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर. आता व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर मीन्स काय तर हेमिस्फियर म्हणजे अर्ध वर्तुळ म्हणजे अर्ध गोल. ओके, आता व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर तुम्हाला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा 2/3πr³. ओके, व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर. आणि आता जर का फुल स्पियर असेल तर व्हॉल्यूम ऑफ स्पियर इज इक्वल टू 4/3. आता हे 2 कशामुळं तर याला कट केलेलं आहे स्पियरला, त्यामुळे 2/3. इकडे काय 4/3, या 4च्या अर्धे झाले 2 झाले. ओके, तर 4/3πr³. ओके, तर हे झालं व्हॉल्यूम ऑफ स्पियर आणि हे झालं व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर. आता याचा फॉर्म्युल्यावर एक्झाम्पल कसे असतात तर ते बघा. हे इकडं एक फॉर्म्युला दिलेला आहे व्हॉल्यूम ऑफ हेमिस्फियर. व्हॉल्यूम मीन्स काय तर त्या स्पियर मध्ये आतमध्ये असलेली जागा 2/3πr³. टोटल सरफेस एरिया ऑफ हेमिस्फियर हे अगोदरच घेतलेलं होतं आपण. आता यावर आधारित काही एक्झाम्पल आपण घेऊया. बघा फर्स्ट एक्झाम्पल काय दिलेलं आहे. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा.
फाइंड द व्हॉल्यूम ऑफ स्पियर. स्पियरची व्हॉल्यूम ऑफ आपल्याला काढायची हॅव्हिंग रेडियस किती 21 सेंटीमीटर. व्हॉल्यूम ऑफ स्पियर इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब. ओके, मग आता 4/3 22/7 इंटू 21 ब्रॅकेट क्यूब. ओके, कारण हा क्यूब दिलेला आहे. आता हे क्यूब असल्यामुळे 21 21 21. तर आता हे जर आपण सॉल्व्ह केलं तर या 3 आपण या 21 ला भाग देऊ शकतो, 7 सुद्धा 21 ला भाग देऊ शकतो. हे येणार 441 आणि हे 22 चोक किती होतात 88 आणि हे मल्टिप्लिकेशन एवढं येणार. ओके, तर हे झालं व्हॉल्यूम ऑफ अ स्पियर. आता फाइंड द रेडियस ऑफ स्पियर हुज व्हॉल्यूम. व्हॉल्यूम दिलेली आहे आणि रेडियस काढायची. वरच्या सारखंच एक्झाम्पल बघा, व्हॉल्यूम दिलेली एवढी, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला लिहायचा. व्हॉल्यूम ऑफ स्पियर 4/3 पाय आर क्यूब. व्हॉल्यूम या ठिकाणी टाकली 4/3 इंटू 3.14 इंटू आर क्यूब. ओके, आता या 3 ला या साईडला मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. 4 आणि 3.14 हे डिनॉमिनेटर मध्ये जातील आणि आता हे जे कॅल्क्युलेशन आहे तर हे बनल हे एवढं आर क्यूब इज इक्वल टू 27,000. ओके, आणि हा जो 27,000 आहे तर हा 30चा क्यूब आहे, तर त्यामुळे आर ची व्हॅल्यू आली 30. तर अशा पद्धतीनं हे जे चॅप्टर आहे तर हे चॅप्टर आपण या ठिकाणी कंप्लीट करू शकतो. यामध्ये असं वेगळं काहीच नाही, फॉर्म्युल्यामध्ये फक्त किमती टाकायच्या आणि कॅल्क्युलेशन करत जायचं. जसं की फाइंड द व्हॉल्यूम ऑफ स्पियर हुज सरफेस एरिया इज 314 स्क्वेअर सेंटीमीटर. बघा, सरफेस एरिया ऑफ अ स्क्वेअर फॉर्म्युला आहे 4 पाय आर स्क्वेअर. सरफेस एरिया टाकला 314 4 इंटू 3.14 इंटू आर स्क्वेअर. आता हे जर आपण सॉल्व्ह केलं तर हे दोन्ही नंबर जे आहेत हे 314च्या आपण मध्ये जातील आणि हे सॉल्व्ह करत घेतलं की याचा आन्सर 5 येईल. ओके, तर हे नक्की सॉल्व्ह करून बघा. आता या ठिकाणी आपलं हे कंप्लीट होत आहे.